नमस्कार मित्रांनो, ग्रे मार्केट ट्रेड मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत बुधवारच्या सेशनला आपण कशा पद्धतीने बँक निफ्टीमध्ये ट्रेड प्लॅन करू शकतो. कारण की बँक निफ्टीची बुधवारी मंथली एक्सपायरी, ह्या मंथली एक्सपायरीला खूप इंटरेस्टिंग लेवलवरती बँक निफ्टी सध्या ट्रेड करताना दिसतोय. हायर साईडला बँक निफ्टी रेजिस्टन्स फेस करताना दिसतोय, लोअर साईडला आता सपोर्ट लेवलला बँक निफ्टी आलेला आहे. ज्या लेवलवरून बँक निफ्टीमध्ये आपल्याला एक ब्रेकआउट मिळालेला, त्या ब्रेकआउट लेवलला बँक निफ्टी सध्या येऊन थांबलेला आहे. त्यामुळे मार्केटमध्ये काय झालं आहे, जे काय राउंडिंग पॅटर्न तयार झाला, राउंडिंग पॅटर्न नंतर मार्केटमध्ये एक ब्रेकआउट आला आणि ह्या ब्रेकआउट नंतर मार्केट काय करायला लागले, आता एक हायर साईडला स्वतःला सस्टेन करायचं काम केले. जर तुम्ही वन डे टाइम फ्रेमवरती बघितलं तर मार्केटमध्ये इथे एक कप अँड हँडल पॅटर्न तयार होऊ शकतो, पण त्यासाठी बँक निफ्टीनं 49,000 ही लेवल होल्ड करायला पाहिजे किंवा 48,900 48,800 ह्या लेवलपर्यंत निफ्टीमध्ये बँक निफ्टीमध्ये जर डीप आला आणि तिथून जर बँक निफ्टी रिकवर झाला आणि जर परत हायर साईडला 49,700 49,800 किंवा 50,000 ह्या लेवलच्या दरम्यान जर कन्सोलिडेट करून इलेक्शन रिझल्ट नंतर जर हायर साईडला गेला तर एक जबरदस्त ब्रेकआउट आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतो. पण इलेक्शनच्या धर्तीवरती बँक निफ्टीमध्ये व्होल्टिलिटी जास्त आहे, त्यामुळे तुम्हाला बँक निफ्टीमध्ये ट्रेड प्लॅन करत असताना तुम्हाला लेवलवरती काम करणं गरजेचं आहे. लेवल कशा पद्धतीनं ॲक्टिव्ह होतात, लेवलला कशा पद्धतीने बँक निफ्टी रिस्पेक्ट देतो हे बघणं खूप गरजेचं आहे. तर बँक निफ्टी जर तुम्ही वन डे टाइम फ्रेमवरती चार्ट बघितला तर बँक निफ्टीने एक्झॅक्टली आज 49,500 ह्या लेवलला रेजिस्टन्स फेस केला. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पण 49,700 ह्या लेवलवरून बँक निफ्टीमध्ये एक सेलिंग प्रेशर आपल्याला बघायला मिळालं आहे. त्यामुळे आता बँक निफ्टी जसं 49,700 49,500 49,700 ह्या लेवलला जाईल, तसं बँक निफ्टीमध्ये सेलर्स ॲड होताना दिसतील. त्यामुळे तुम्हाला बँक निफ्टीमध्ये ह्या लेवलला केअरफुली वॉच करायचं. ह्या लेवलच्या वरती बँक निफ्टी क्लोज झाला तरच तुम्हाला नवीन ॲग्रेसिव्हली बाईंगचा प्लॅन करायचा आहे, नाहीतर तुम्हाला बँक निफ्टीमध्ये 49,000 ही लेवल वॉच करायचे. 49,000 या लेवलच्या खाली जर बँक निफ्टी क्लोज झाला तर बँक निफ्टीसाठी 48,000 हे टार्गेट ओपन होताना दिसेल किंवा 48,400 48,500 ही जी काय लेवल आहे ह्या लेवलपर्यंत बँक निफ्टीमध्ये टार्गेट ओपन होताना दिसू शकतो. बँक निफ्टीमध्ये जर जबरदस्त सेलिंग बघायचं असेल तर बँक निफ्टी ही जी काही ट्रेंड लाईन, ह्या ट्रेंड लाईनच्या खाली बँक निफ्टीनं एक दिवस जर क्लोजिंग दिला किंवा 2-3 दिवस जर ट्रेड केला आणि त्यानंतर जर लोअर साईडला शिफ्ट झाला तर बँक निफ्टीमध्ये तुम्हाला सेलिंग बघायला मिळेल. बँक निफ्टी जो काय हा एरिया आहे अप्रॉक्स 47,600 ते 49,600 हा एक 2,000 पॉईंटचा जो काय एरिया आहे, हा एक एरिया बँक निफ्टीसाठी होलाटाईल एरिया असणारा. इलेक्शनच्या धर्तीवरती ह्या एरियामध्ये तुम्हाला बँक निफ्टीमध्ये जबरदस्त होलाटाईल मार्केट बघायला मिळू शकतं. त्यामुळे तुम्हाला तुमचे ट्रेड प्लॅन कमी क्वांटिटी सकट आणि कमी स्टॉपलॉस सकट प्रॉपर स्टॉपलॉस सकट प्लेस करायचे आहेत. त्यामुळे तुम्ही कमी लॉटवरती काम केलं तर तुमच्यासाठी ते बेटर राहील. तर आता बघू उद्याच्या सेशनला आपण कशा पद्धतीने ट्रेड प्लॅन करू शकतो. कारण की जर आजच्या सेशनला जर बघितलं तर काल शूटिंग स्टार कॅन्डल तयार झाली, आज मार्केटने एक्झॅक्ट 49,500 ह्या लेवलला रेजिस्टन्स फेस केला आणि जी काय कालचा लो आहे त्या लोच्या जवळ क्लोजिंग दिलं. एक्झॅक्ट लोच्या जवळ असं नाही आहे, पण थोडंसं हायर साईडला जाऊन क्लोजिंग दिले. त्यामुळे बँक निफ्टीमध्ये उद्याच्या ट्रेडिंग सेशनला 48,975 ते 49,075 ही जी काही 100 पॉईंटची रेंज आहे, ही रेंज खूप महत्त्वाची आहे. ह्या 100 पॉईंटच्या रेंजमध्ये जर बँक निफ्टी ओपन झाला म्हणजे 48,975 ते 49,075 49,100 ह्या रेंजच्या दरम्यान जर बँक निफ्टी थोडासा गॅप डाऊन ओपन झाला आणि त्यानंतर जर 48,975च्या खाली जर बँक निफ्टी जायला चालू झाला तर तुम्ही तिथे पुट ऑप्शनचा विचार करू शकता. त्यावेळेस बँक निफ्टीमध्ये पहिलं टार्गेट असेल ते 48,800, दुसरं टार्गेट असेल 48,640 आणि तिसरं टार्गेट आहे 48,500. ह्या 3 टार्गेटसाठी बँक निफ्टी लोअर साईडला येताना दिसू शकतो. त्याच्यासोबत HDFC बँक काय करते हे तुम्हाला बघणं खूप गरजेचं आहे. तर बँक निफ्टीमध्ये जर कॉल ऑप्शनचा विचार करायचा असेल तर 49,300च्या वरती जोपर्यंत बँक निफ्टी 15 मिनिटाची एक कॅन्डल क्लोज देणार नाही तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये कॉल ऑप्शनचा विचार करू नका. बँक निफ्टीमध्ये कॉल ऑप्शनसाठी हायर साईडला 300 ते 500 हा एक एरिया आहे, त्यानंतर 500 ते 700 हा एक एरिया आहे आणि 700 ते 900 हा एक दुसरा एरिया आहे. त्यामुळे बँक निफ्टी हायर साईडला जाताना स्लो आणि स्टेडीली जाऊ शकतो. त्यामुळे 49,333च्या वरती जर बँक निफ्टी गेला तरच तुम्हाला तिथं कॉल ऑप्शनचा विचार करायचा आहे. नाहीतर तुम्हाला काय करायचं आहे, मार्केट कशा पद्धतीनं फ्लॅट ओपनिंग जर दिलं तर फ्लॅट ओपनिंग नंतर जर कशा पद्धतीनं प्राइस ॲक्शन तयार करतं हे बघणं खूप गरजेचं आहे. कारण की प्राइस ॲक्शनवरतीच तुम्हाला तुमचा ट्रेड प्लॅन करायला लागणार आहे. जोपर्यंत तुम्ही प्राइस ॲक्शन फॉलो करणार नाही तोपर्यंत तुम्ही बँक निफ्टीमध्ये ट्रॅप होऊ शकता. जर बँक निफ्टी उद्या फ्लॅट ओपन झाला तर तुम्हाला लक्ष ठेवायचं 49,975 ह्या लेवलवरती. जर बँक निफ्टी फ्लॅट ओपन झाला तर हायर साईड लक्ष ठेवायचं 49,333 या लेवलच्या वरती. जर बँक निफ्टी फ्लॅट ओपन नव्हता गॅप डाऊन ओपन झाला, जर बँक निफ्टी गॅप डाऊन ओपन झाला, एक 100-150 पॉईंट गॅप डाऊन ओपन झाला तर 48,800 हा एक सायकोलॉजिकल सपोर्ट आहे. ह्या सपोर्टला बँक निफ्टी काय करतं बघणं खूप गरजेचं आहे. जर गॅप डाऊन ओपन झाल्याने जर इथं हॅमर कॅन्डल तयार केली तर बँक निफ्टी परत 49,000 ह्या लेवलकडे जाऊ शकतो. पण गॅप डाऊन ओपनिंग नंतर हॅमर तयार झाल्यानंतर पहिल्या 5 किंवा 15 मिनिटाच्या कॅन्डलच्या हाईच्या वरती मार्केट जाणं गरजेचं आहे. जरी हॅमर तयार झाला तरी वेट करायचा आहे. या हॅमरच्या वरती मार्केट जाऊन ट्रेड करायला चालू झालं, ट्रेड प्लॅन करायचा, मग तुम्हाला 100 ते 150 पॉईंटची एक अपसाईडची रॅली तिथे बघायला मिळू शकते. त्यानंतर मार्केट जर 49,000 ह्या लेवलला होल्ड केला आणि जर दुपारी 12:30-1 नंतर परत हायर साईडला गेलं त्यावेळेस तुम्हाला मार्केटमध्ये परत 49,400 ही लेवल बघायला मिळू शकते. त्यामुळे
मार्केट गॅप डाऊन ओपन झालं, प्राइस ॲक्शन फॉलो करा, हॅमर तयार झाली, हॅमरच्या वरती मार्केट क्लोज झालं, परत 49,000 या लेवलला होल्ड केलं, 49,000च्या वरती परत मार्केट जायला चालू झालं, तर तुम्हाला तिथं पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन सकट ट्रेड प्लॅन करायचा आहे. जर बँक निफ्टी गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर बँक निफ्टीने जर पहिल्या 5 मिनिट किंवा 15 मिनिट कॅन्डलचा जर लो होल्ड नाही केला तर बँक निफ्टीला तुम्हाला सेल करायचा आहे. पण सेल करताना तुम्हाला एक काळजी घ्यायची की ती जी काही पहिल्या कॅन्डलचा हाय आहे त्या हायच्या वरती बँक निफ्टी जाता कामा नये. जर बँक निफ्टी हायच्या वरती जाऊन जर परत लोअर साईडला आला तर बँक निफ्टीमध्ये ट्रॅपिंग बघायला मिळू शकतं. त्यामुळे बँक निफ्टी जी काही पहिली 5 किंवा 15 मिनिटाची कॅन्डल त्या कॅन्डलला हायच्या वरती जाता कामा नये. मग नंतर हायला टेस्ट करून जर खाली लोअर साईडला यायला लागलं आणि जे काही लो आहे त्या लोच्या खाली गेलं तरच तुम्हाला पुट ऑप्शनचा विचार करायचा, नाहीतर तुम्हाला पुट ऑप्शनसाठी एक प्रॉपर प्राइस ॲक्शन लोअर लो फॉर्मेशन झालं तरच तुम्हाला तिथं पुट ऑप्शनमध्ये एंट्री करायची, नाहीतर तुम्हाला बँक निफ्टीमध्ये ट्रेड प्लॅन नाही केला तर तिथं बेटर राहू शकतं. जर बँक निफ्टी जर फ्लॅट किंवा जर गॅप डाऊन ओपन नव्हता, गॅप अप ओपन झाला, जर बँक निफ्टी 49,300 ह्या लेवलच्या दरम्यान ओपन झाला तर बँक निफ्टीसाठी तुम्हाला इथं वेट करायचा. 49,300 एक शॉर्टचा एरिया आहे, इथं मार्केटमध्ये सेलर्स ॲड होऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला जर बँक निफ्टी गॅप अप ओपन झाला तर रेंज तयार होत्या. ही रेंज जर हायर साईडला ब्रेकआउट दिला तरच कॉल ऑप्शनचा विचार करा. डायरेक्ट मार्केट गॅप अप ओपन झाले म्हणून कॉल ऑप्शनमध्ये एंट्री करू नका, वेट करा. पहिल्या 5 मिनिट कॅन्डलच्या हायच्या वरती मार्केट जर सस्टेन झालं तरच कॉल ऑप्शनचा विचार करा, नाहीतर मार्केटला ऑब्झर्व करा. दुपारच्या सेशनमध्ये तुम्हाला एका दुसरा ट्रेड तिथं बघायला मिळू शकतो, त्यामुळे तिथं वेट अँड वॉचची भूमिका तिथं तुम्ही घ्या. त्याच्यासोबत HDFC बँक काय करतो बघा. जर HDFC बँक जर गॅप अप ओपन झाला, डे हायच्या वरती ट्रेड करायला चालू झाला तर बिंदास्त तुम्ही बँक निफ्टीमध्ये कॉल ऑप्शनचा विचार करू शकता. तर मित्रांनो, जर तुम्हाला हिरो झिरो ट्रेड करायचा असेल, मार्केट उद्या व्होलाटाईल असू शकतं, त्यामुळे जर तुम्हाला हिरो झिरो ट्रेड प्लॅन करायचा असेल तर 48,800 हा एक चांगला एरिया आहे आणि 49,350 हा एक चांगला एरिया. 49,350च्या वरती जर 12:30-1 नंतर जर बँक निफ्टी गेला तर तुम्ही कॉल ऑप्शनचा विचार करा आणि 48,800च्या खाली जर बँक निफ्टी 12:30-1 नंतर जर ट्रेड करायला चालू झाला तर तुम्ही पुट ऑप्शनचा विचार करू शकता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.